मध्ये एक यूट्यूब चॅनल आहे माझं. तर त्यामध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे माइंडसेट कसा असायला पाहिजे 20 वर्षाचा पोराचं? फ्रीच पाहिजे. फ्री पाहिजे. जर तुमचं वय काय आता? 57. 57. जर तुम्ही एक 20 वर्षाच्या पोराला लाईफस्टाईलबद्दल, रिलेशनशिपबद्दल, फायनान्सबद्दल काय ॲडवाईस द्यायची तुम्हाला, फ्रेंड सर्कलबद्दल, टाईमबद्दल, पैशाबद्दल, तर तुम्ही काय देणार? काय पोरांनी शक्यतो पैसे व्यवस्थित वापरावे. हं, विचार करूनच. हं. तर 20 वर्ष आता माझं वय 20 आहे. मला तर पैशाबद्दल एवढं नॉलेज नाही जेवढं तुम्हाला आहे. तर तुम्ही मला काय नॉलेज देणार? कारण की आमच्याकडे पैशाला खर्च करतात. बरोबर. मग आम्ही ते पैसे कुठं गुंतवले पाहिजे तुमच्या ह्याच्याने? काय फिक्स डिपॉझिट किंवा LIC. बिझनेस कसा वाटतो तुम्हाला? बिझनेस तर एकदम उत्तम. तुम्ही बिझनेस ओपन केलाय का? मी तर नाही रिस्क घेतली का कुठली? घेतलेले बरेच घेतले. अच्छा, रिस्क घेऊन तुम्हाला काय कळलं? काय नाही रिस्क घेऊन मी तोट्यातच गेलो. अच्छा, काय ना काय शिकायला भेटलं असेल ना तुम्हाला? बहुतेक बरेच. अच्छा, आम्ही आहे ना आता महाराष्ट्रीयन लोक जे बिझनेस करायला रिस्क घेतात, तर त्या लोकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? की ते धंद्यात का नाही येत असं का वाटतं तुम्हाला? काय 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 ना आपल्या पावर नाही का दुर्मिळ त्यामुळे शक्यतो येते. अच्छा, तर आपण काय बदलायला पाहिजे आपल्यामध्ये? काय चांगलं गेलं? सर्वांसाठी व्यवस्थित येते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रोचमध्ये कुठला बदल होता की महाराष्ट्रीयन माणसांमध्ये आत्ता नाही आहे? की महाराजांसोबत तर सगळे माणसं होते, मग महाराजांमध्ये असं काय होतं की त्यांनी असा कुठला प्रिन्सिपल वापरलेला? जर सर्वांना धरूनच होते ना. हं, सर्व धर्म समभाव हं. मग तोच जर प्रिन्सिपल आपण जर आपल्या बिझनेसमध्ये वापरला तर आपला बिझनेस वाढू सक्सेसफुल. शकतो. अच्छा, आणि आत्ताच्या काळात जे जनरेशनचा माइंडसेट झाला आहे, आमच्या जनरेशनचा, जी जेन झी जनरेशन आहे, तर त्यांच्यामध्ये जातीवाद. त्यांचा माइंडसेट कुठला कमी वाटतो तुम्हाला आणि कुठं चेंज करण्याची गरज वाटते? त्यांनी तर सर्वांना धरूनच चालावे. काय जात धर्म आहे ते तर काही हेच नाही. जे ते आपापल्या जातीनेच वागतात पण सर्व धर्म समभाव हाच येत नाही. अच्छा, आणि कुठली आता कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नाही, मी हे चॅनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी करतोय. तर तुम्हाला हे चॅनलची आयडिया कशी वाटते? छान. जेव्हा तुम्ही 20 वर्षाचे होता तेव्हा तुमचा माइंडसेट काय होता आणि आत्ता काय आहे तुमचा तेव्हा माइंडसेट? तर काय आमच्या काळामध्ये तर काय जिथे फक्त पैशाचे कमवणे पुढचं फ्युचरच बघत होते. आता तर फ्युचरच बघत नाही. लग्नाबद्दल काय वाटतं काका तुम्हाला की बेस्ट वय कुठलं आहे? लव्ह मॅरेज करायला पाहिजे, अरेंज मॅरेज करायला पाहिजे? आता पोरांचा विचार वेगळाच आहे ना. मॅरेज अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आता कोणीच करत नाही. सगळे लव्ह मॅरेजच. अच्छा, आणि स्वतःच्या चॉईसने करायला पाहिजे का घरच्यांच्या चॉईसने करायला पाहिजे? स्वतःचे केले तर उत्तमच ना. कारण की लाईफ त्यांच्या संगतीच हे करायची. जसे कसे घरमाल्यांचे मतभेद असतात ना सगळ्या गोष्टीत, तर त्या घरवाल्यांना कसं कन्व्हिन्स करायचं? पण काय सांगायचं आपले व्यवस्थित हे येते घरची हे परिस्थिती येते सांग. अच्छा, तुम्ही तुमचा कुठला आवडता पिक्चर आहे का? मी मराठीच पिक्चर. कुठला आवडता कुठला आहे? जसं की मला 20 वर्षाचा पोरगा आहे, मी विचारतोय की क्युरिओसिटी आहे मला, तर तुमचा कुठला आवडता पिक्चर आहे? मी तर जुने पिक्चर सिलसिला आहे ते असेच पाहतो. आत्ताच्या पिक्चरबद्दल काय वाटतं तुम्हाला? आत्ताच्या पिक्चरमध्ये काही हेच नाही तथ्यच नाही. अच्छा, आणि अजून एक प्रश्न विचारतो की तुम्ही ट्रॅव्हलिंगबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे कुठं फिरायला गेला का तुम्ही? बरंच. कुठं कुठं गेलाय? महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर? महाराष्ट्राच्या बाहेर कुठं कुठं? केरळ येते, कन्याकुमारी येते. अच्छा, केरळमध्ये, कन्याकुमारीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय फरक दिसला तुम्हाला? केरळ एकदम व्यवस्थित. त्यांच्या लोकांच्या कल्चरमध्ये काय फरक आहे? काय नाही त्यांच्या इथं शिस्त म्हणजे शिस्त. शिस्त म्हणजे शिस्त, आणि आपल्या इथल्या लोकांमध्ये शिस्तच नाही. अजून कल्चरबद्दल? कल्चर त्यांचं चांगलंच आहे. त्यांच्या फिरण्याच्या जागा, स्वच्छता, ह्या सगळं. स्वच्छता येते. त्यांच्या पॉलिटिक्सबद्दल? ते नाही सांगते. अच्छा, कसं वाटतं तुम्हाला त्यांच्या तिकडले जे लाईफस्टाईल आहे तिथं पोल्युशनबद्दल? पोल्युशन नाही तिथे. पोल्युशन नाही आहे. तुम्ही काय नोटीस केलं तिकडं? तिथं म्हणजे सर्व आपले नियमानेच चालतात. म्हणजे नियम ब्रेक नाही होत. तिकडं लँग्वेज बॅरियर सारखं बघितलं का तुम्ही काय? लँग्वेज बॅरियर आहे ना. आपले त्यांच्याकडे त्यांचीच भाषा वापरतात, बाकी कोणत्याला व्हॅल्यूज देत नाही. आपल्या महाराष्ट्रात सर्वच जाती चालतात. महाराष्ट्राबद्दल तुम्हाला बेस्ट काय वाटतंय?
महाराष्ट्र चांगलंच आहे. 3 गोष्टी बेस्ट महाराष्ट्राबद्दल सांगा आणि 3 गोष्टी बेस्ट केरळबद्दल सांगा तुमच्या अनुभवातून. महाराष्ट्रामध्ये सर्व जातीचे धर्माचे सर्व लोक हे होतात, हम्म, खपून घेतले जातात. हम्म, तो एक चांगला आहे. परत बाहेरचे लोक आले तरी आपलं हिंदू महाराष्ट्रीयन माणूस त्याला कसंही समजून येतो. हम्म. आणि तिसरी? दुसरं काय, आता महाराष्ट्रातले लोकच कमी झालेत, महाराष्ट्रात तेच बाहेर गेले. अच्छा. आणि केरळबद्दल आणि तुम्ही जिकडं फिरून आला त्याबद्दल 3 गोष्टी कुठल्या चांगल्या सांगायच्या असल्या तर? केरळमध्ये म्हणजे स्वच्छता येते, व्यवस्था येते, सर्व चांगली वगैरे. अच्छा. हा. आणि कन्याकुमारीला वगैरे आहे तसं. हम्म. चालतंय काका, भेटून खूप चांगलं वाटलं. हा खूप चांगला अनुभव आहे. मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करतो. माझ्या मित्रांची पण